विचार मंचावरती आसनस्थ झालेले आदरणीय भंतेजी धर्मसारथी, आदरणीय डॉक्टर भीमराव मोरे सर, सर्व मान्यवर आणि उपस्थित, आपण सम्राट अशोकांची जयंती साजरी करणारे सम्राट अशोकांचे वारसदार सर्वांना मी क्रांतीपूर्ण जय जय. आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा दिवस. सम्राट अशोकांची जयंती आपण साजरी करतो आहोत. या देशामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये असा राजा दुसरा कोणीही झाला नाही. सम्राट अशोकांची महत्ता, त्यांचं कार्य एवढं मोठं आहे की संपूर्ण जग जे आहे ते सम्राट अशोकाला आदर्श राजा म्हणून मानतात. यांच्यासारखा दुसरा आदर्श राजा जगाच्या इतिहासामध्ये शोधून सुद्धा सापडू शकत नाही. का? कारण सम्राट अशोकांनी आपलं मन परिवर्तित केलं. हे लक्षात घ्या. मनाचं परिवर्तन हे जगातल्या सर्वात मोठ्या परिवर्तनातलं एक परिवर्तन आहे. मनाचं परिवर्तन हे सर्वश्रेष्ठ परिवर्तन. जो मनाच्या परिवर्तनाच्या मागे लागतो त्याला सारं जग वंदन करतं. हे लक्षात घ्या. जो मनाच्या मागे लागतो त्याच्या सारं जग मागे लागतं. याची सुरुवात जी आहे ते सर्वप्रथम कोण केली? बोधिसत्व सिद्धार्थांनी. बोधिसत्व सिद्धार्थ सर्वप्रथम कोणाच्या मागे लागलेत? आपल्या मनाच्या. हे लक्षात घ्या. स्वतःच्या मनाच्या. आपणही लागतो मागं, असं काही आपल्याला मागं लागणं जे आहे ते खूप आवडतं. पण कोणाच्या मागं? दुसऱ्याच्या मनाच्या मागं जे आहे ते आपण जास्त लागतो. तू कर, तू कर. बरोबर आहे ना? यानं असं केलं पाहिजे, त्यानं असं केलं पाहिजे. याच्या मागं जे आहे ते आपण जास्त लागतो. स्वतःच्या मनाच्या मागं जे आहे ते लागणं सर्वात कठीण काम आहे. बरोबर आहे की नाही? आणि स्वतःच्या मनाचं परिवर्तन करणारा माणूस हा सर्वश्रेष्ठ सुखाला प्राप्त होतो. मग भगवान गौतम बुद्ध म्हणाले की न परेसंग विलोमानी न परेसंग कथा कथन अत्तनोव अवेख्येय कथानी कथानी. याचा अर्थ काय होते? याचा अर्थ असा होते की दुसऱ्याचे दोष, दुसऱ्याचं कृत, दुसऱ्याचं अकृत पाहण्यात वेळ घालवू नका. याच्यात काही तथ्य नाही आहे. कोणाचं कृत आणि कोणाचं अकृत पाहिलं पाहिजे? स्वतःच. अत्तनोव अवेख्येय कथानी अकथानीच. स्वतःचं जे काही पाहणी, स्वतःचं निरीक्षण, स्वतःचं परीक्षण हे करणं आणि माझं मी काय केलं पाहिजे आणि मी काय नाही केलं पाहिजे याच्या संदर्भामध्ये जे आहे ते आपल्या वेळेचं नियोजन करणं, आपल्या वेळेला खर्ची घालणं, हे ज्या दिवशी मनुष्य करायला लागेल तेव्हा तो राजा झाला म्हणून समजा. तो खऱ्या अर्थानं राजा माणूस. जो स्वतःच्या मनाच्या मागे लागला, स्वतःच्या कृत्याच्या मागे लागला, स्वतःच्या अकृत्याच्या मागे लागला. सम्राट अशोक केव्हा लागले स्वतःच्या अकृत्याच्या मागं? बघा, मी माणूस जे आहे ते माझा विषय आहे मनोविश्लेषणाचा, त्याच्यामुळे मी मनाचं विश्लेषण जास्त करतो. मनोविश्लेषक हे जे आहे ते माझं फील्ड आहे. त्याच्यामुळे सम्राट अशोकाचं मन जे आहे ते स्वतःच्या मार्गी केव्हा लागलं? केव्हा लागलं? म्हणजे जेव्हा कलिंगाचं युद्ध झालं त्याच्यानंतर जे आहे त्यांनी स्वतःचं निरीक्षण परीक्षण करायला सुरुवात केली ना. त्याच्या अगोदर काय होतं?
त्याचं मन जे आहे ना ते दुसऱ्यांनी दिलेल्या संस्काराच्या अनुसार जे आहे ते चालत होतं. त्याच्यावरती आता राजाचा पोरगा, राजाच्या पोराच्या वरती संस्कार कोणते होते? राजविस्तार करण्याचा. म्हणजे माझ्या राजाच्या अखत्यारीमध्ये जे आहे ते अखंड जे आहे ते संपूर्ण पृथ्वी आली पाहिजे. जसं सिकंदराला वाटत होतं तशासारखं जे आहे ते सम्राट अशोकाला वाटत होतं त्यावेळेस की माझ्या अधीन संपूर्ण पृथ्वी आली पाहिजे. त्यामुळे जे जे लोक अधीनता स्वीकार करणार नाहीत त्यांना काय करायचं? बाय हुक और क्रूक युद्ध करून जे आहे ते काय करायचं? म्हणजे जर समजा असं प्रेमानं नाही आलं किंवा सांगून नाही आलं, कोणी जे आहे ते म्हटलं की बाबा माझं मांडलिकत्व स्वीकार करतो, नाही आलं तर त्याच्यासोबत युद्ध करा आणि युद्ध करून जे आहे त्यांचं साम्राज्य आपल्या याच्यामध्ये विलीन करा. म्हणूनच त्यांनी केलं ना कलिंगावरती स्वारी. एकटा कलिंग प्रदेश होता जो जे आहे ते त्याला टक्कर देत होता. तर हा गेला जे आहे ते आपलं सैन्य घेऊन आणि काय केलं? युद्ध जिंकलं. कित्येक लोक जे आहे ते मारलेत. युद्ध म्हटलं तर जे आहे ते मारामारी होणेच आहे. आपल्या घरामध्ये युद्ध होते तर मारामारी शिवाय होते का? समाजामध्ये सुद्धा युद्ध होते तर मारामारी तर चालतेच ना. युद्ध म्हटलं तर मारामारी होणे आहे. बाहेरचं युद्ध, बाह्य युद्ध. युद्धाचे दोन प्रकार आहेत, एक आंतरिक युद्ध आहे आणि एक बाह्य युद्ध आहे. आंतरिक युद्ध जे आहे ते करायला माणूस विचारच नाही करत. त्याच्यासाठी दृष्टी खुलणं फार गरजेची असतं, है ना. एवढा मोठा प्रसंग घडला त्याच्यानंतर जे आहे त्यांची दृष्टी खुलली. म्हटलं हे युद्ध तर काही कामाचं नाही, याच्यामध्ये तर रक्तपात होऊन राहिलेला आहे, हिंसा होऊन राहिलेली आहे. हे युद्ध कामाचं आहे का? नाही. तर सम्राट अशोकांपासून ही गोष्ट शिकणं फार महत्वाची आहे. जयंती कशासाठी करायची असते? आपला हा जो काही समाज आहे ज्याला आपण आंबेडकरी समाज म्हणतो, बुद्धिजीवी समाज आहे, आतापासूनचाच आहे का जगामध्ये? आतापासूनचा हा समाज आहे का बुद्धिजीवी? नाही. याला इतिहासाची जे आहे ते वारसा आहे, आधीपासूनच बुद्धिजीवी आहे. आणि यांनी जे आहे ते असे आदर्श निवडलेले आहेत जे आदर्श घेण्याजोगे आहेत. म्हणूनच आपण त्यांची जयंती साजरी करतो ना, की आपल्या जनरेशनने त्यांचे आदर्श घेतले पाहिजेत. याच्यासाठी जयंती आहे, लक्षात घ्या. सम्राट अशोकांची जयंती, महात्मा फुलेची जयंती, बाबासाहेबाची जयंती, कबीराची जयंती, हे कशासाठी आपण साजरी करतो? त्यांच्या कार्याचा, त्यांच्या विचाराचा वारसा आपण आणि आपल्या येणाऱ्या जनरेशननी घेतला पाहिजे, त्याच्यासाठी. बरोबर आहे? तर सम्राट अशोकांपासून पहिली गोष्ट शिकण्यासारखी कोणती आहे? डोळे खोलणं, नाही का? डोळे खोलणं फार गरजेचं आहे. डोळे खुलले त्यांचेवाले. काय डोळे खुलले? पहिले चक्षु कोणते उघडलेत? हे उघडले की या युद्धानं काहीही साध्य होत नाही. मारामारी करून, झगडे करून, कलह करून, खून खराबा करून काही साध्य होते का? एवढे साऱ्या लोकांचे जे आहे ते या ठिकाणी प्राण गेलेत. रक्ताची धार वाहायला लागली, रक्ताच्या नद्या वाहायला लागल्यात. हे थोडस जास्त झालं मला अतिशयोक्ती, रक्ताच्या नद्या वाहणं. पण आपण सांगतो की त्याच्यावरून एक कल्पना येते की किती मोठं रक्त सांडलं असेल, नाही का? तर हे करून काही फायदा आहे का? तर ही गोष्ट जी आहे ते जयंतीच्या दिनानिमित्त आपण स्वीकारली पाहिजे की युद्ध जे आहे ते स्वतःशी करायचं आहे, इतरांशी नाही. दुसऱ्याशी भांडून झगडून जे आहे ते काहीही साध्य होत नाही. त्याच्यामुळे जर तुम्ही भांडत असाल तर पहिले जे आहे ते भांडण सोडून द्यायचं. म्हणजे जाऊन जे आहे ते दुसऱ्या जाऊ सोबत भांडू नये. बरोबर आहे ना? सासून सुनेसोबत भांडू नये, सुनेनं सासू सोबत भांडू नये, भावानं भावासोबत भांडू नये. भांडण्याचा संस्कार कोणाचा आहे? आपल्या व्यवस्थेचा आहे का? दुसऱ्या व्यवस्थेचा आहे. ते भांडण करतात, आपण भांडण करत नाही. ते सांगतात भावाभावामध्ये भांडण करायचं, संपत्तीसाठी भांडण करायचं.
थोडशा जे आहे ते थोडशा गोष्टीसाठी भांडण करायचं, हे कोण सांगतात? दुसरी व्यवस्था. आपली व्यवस्था सांगते का तशी? म्हणून भांडण करायचं नाही, युद्ध करायचं नाही. तर युद्ध जे आहे ते कोणाशी करायचं आहे? असं नाही की युद्ध करणं वाईट आहे म्हणून. युद्ध करायचं आहे स्वतःच्या मनाशी. म्हणजे तुम्हाला वाम मार्गाकडे घेऊन जाऊन राहिलेला आहे, म्हणजे आपल्याला जे आहे ते गलत दिशेनं घेऊन जाऊन राहिलेला आहे. तर मनाशी युद्ध करायचं आहे की मनाला जाऊ द्यायचं नाही आहे. जिथे जिथे मन जाऊन राहिलेलं आहे तिकडं जाण्याचा प्रयत्न करून त्याला कापायचं. त्याचे हात कापा, पाय कापा, त्याची गर्दन कापा. कोणाची कापायची आहे? मनाची कापायची आहे. जो मनाची ही जी प्रवृत्ती आहे अकुशल मार्गाकडे घेऊन जाण्याची, अकुशलांकडे घेऊन जाण्याची, वाईट मार्गाकडे घेऊन जाण्याची, त्या प्रवृत्तीला कापायचा. जो या प्रवृत्तीला कापतो त्याला म्हणतात अरहत. हे लक्षात घ्या. म्हणजे अरहत होण्याचा आदर्श जे आहे ते कोण सांगितलेला आहे? भगवान बुद्धांनी सांगितलेला आहे. भगवान बुद्ध जगातले पहिले अरहत. म्हणून म्हणता ना तुम्ही वंदना म्हणता, बुद्ध वंदना म्हणा बरं. काय म्हणता? बुद्ध वंदना येते ना? काय म्हणा? इतिपिसो बुद्ध वंदना, इतिपिसो भगवा अरहंग. अरहंग म्हणजे अरहत. अरहंग म्हणजे अरहत, पहिलं गुण आहे. अरहत म्हणजे मोठा जे आहे ते 302 ज्याच्यावरती लागलेला आहे तो माणूस. कलम 302 म्हणजे ज्यानं आपल्या मनाला पूर्ण कापून टाकलं, ठेवलंच नाही मरतपर्यंत, त्याला म्हणतात अरहत. समजले की नाही समजले? ते अरहत आहेत. तर असं कापाचं जे आहे ते सिस्टम जे आहे ते सम्राट अशोकाला त्याच्या गुरुनं सांगितली. गुरुशिवाय मार्ग नाही, आचार्याशिवाय मार्ग नाही. त्याचा आचार्य केवढा मोठा, मोगलीपुत्र तिस्स. त्यांनी सांगितलं की सम्राट अशोकाला की आपल्या मनाला जे आहे ते शांत कसं करायचं, मनाला कामी कसं लावायचं, हे लक्षात घ्या. बुद्धाचा धम्म हा माणसाला जे आहे ते इतका सक्रिय बनवतो, इतका कामाला लावतो की सम्राट अशोक जे आहे ते 24/7 काम करत होते. लक्षात घ्या. म्हणून बुद्धाची शांती ही निष्क्रिय करणारी नाही आहे. ही पहिली गोष्ट लक्षात घ्या. बुद्धाने जे शांती शिकवलेली आहे ते निष्क्रिय करण्यासाठी आहे का? नाही. बुद्धांनी सांगितलं डोकं शांत ठेवायचं आणि काम 24 घंटे करायचं. आता कशाचं काम करायचं आहे? काम याचं करायचं आहे की तुम्हाला जो मार्ग गवसलेला आहे, आता डोकं शांत ठेवायचा आणि सतत काम करायचं, तो मार्ग इतरांना शिकवायचा. तो हिताचा मार्ग आहे, तो सुखाचा मार्ग आहे. 24/7 तुमचं धन, तुमची संपत्ती, तुमचं पद, तुमची प्रतिष्ठा, तुमचं ज्ञान, तुमची सेवा, जे तुम्हाला जमतं ते समाजाच्या कामी लावायचं. बरोबर आहे ना? तर सम्राट अशोकानं लावलं ना कामी 24/7. हे लक्षात घ्या. त्यांनी शिलालेख लिहिलेला आहे. का शिलालेखामध्ये ही गोष्ट मांडलेली आहे की मी 24 घंटे धम्माचा विजय, काय म्हणलं? धम्म विजय, धम्माचा विजय प्राप्त करण्यासाठी 24 घंटे क्रियाशील आहोत. ज्यांना कुणाला माझी आवश्यकता लागत आहे, माझी सेवा लागत आहे, तर त्यांनी मला झोपेत असताना सुद्धा उठवावं. मी त्यावेळेस सुद्धा उठेल आणि या कामी लागेल. दॅट इज व्हॉट द डेडिकेशन. समर्पण ज्याला आपण म्हणतो ना एखाद्या कार्याप्रती, ते सम्राट अशोकापासून आपण शिकलं पाहिजे. हे लक्षात घ्या. त्यांनी आपल्या पदाचा, संपत्तीचा, वेळेचा संपूर्ण वापर जे आहे ते कशासाठी वापरला? धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी.
आणि त्यासाठी जे आहे त्यांची जे सिस्टम आहे, त्यांची जे पॉलिसी आहे, त्यांची जे मेथोडॉलॉजी आहे ती शिकण्यासारखी आहे. आपण जर स्वीकारली तर या समाजाला जो अशा पद्धतीचे आदर्श घेऊन चालणारा आहे त्यांना कुणीही पराजित करू शकत नाही. समजले की नाही समजले? सर्वपरी चारही बाजूनं दाही दिशेनं जे आहे त्यांनी प्रचार प्रसाराचं जे काही माध्यम आहे ते इतकं विकसित केलं की आज जे जगामध्ये बौद्ध धम्म आपल्याला दिसतो तो कोणामुळे आहे? कोणामुळे आहे? कोणामुळे आहे? सम्राट अशोकांमुळे आहे. लक्षात घ्या. त्यांचं चित्त किती मोठं, किती महान हे लक्षात घ्या. प्रचार प्रसार करायचा तर धम्माचा करा, अधर्माचा प्रचार प्रसार करून काय फायदा? जे काही साधनं आहे, जी काही संपत्ती आहे त्याच्या कामी लावा, नाही का? तर सम्राट अशोकापासून हे गुण शिकण्यासारखं आहे. दुसरी गोष्ट फार महत्वाची, सम्राट अशोकांनी आता कार्यप्रणालीला सुरुवात केली. धम्म समजला, लोकांना समजावून सांगायचं आहे, तर काय केलं त्यांनी? त्रिपिटकाला घेऊन चाललेत का? म्हणजे त्रिपिटक जे आहे ते एवढं मोठं विशाल साहित्य आहे. त्यांनी काय केलं? लोकांना समजेल, लोकांना कळेल अशा भाषेमध्ये धर्माची तत्व जे आहे ते लिहून ठेवलेत. कुठं? जिथं जिथं लोकांच्या नजरा जातील तिथं तिथं. बरोबर आहे ना? तर समजा जे आहे ते या ठिकाणी चौकामध्ये जमा होऊन राहिले उंटखान्याच्या, तर इथं एक दगडावरती जे आहे ते काय करेल? ते कोरून देतील. ते कोरून, दगडावरती कोरून. दगड का निवडलेले आहेत सम्राट अशोकांनी? दगड याच्यासाठी निवडले की दगडावरची रेख कोणाच्या बापाला जे आहे ते मोडता येत नाही. बरोबर आहे ना? ते म्हणतात ना, हे दगडावर, काळ्या दगडावरची रेख आहे पुन्हा त्यातल्या त्यात. म्हणतो ना आपण, काळ्या दगडावरची रेख ही काही मिटू शकत नाही. तर नेमकं तशासारखं सम्राट अशोकांनी ही लोकोक्ती वापरली असेल त्यावेळेस. कदाचित त्यांच्या दिमागामध्ये जे आहे ते हे आलं असेल. तर दगडावरती जे आहे ते धर्मतत्व लिहिणं सुरू केलेत. काय सांगितलेत? असा धर्म सांगितला जो व्यवहारातला आहे. असा धर्म सांगितला तो व्यवहारातला. काय सांगितलं? म्हणजे ज्या आईनं तुम्हाला जन्म दिला तिची सेवा करा, ज्या बापानं तुमचं संगोपन केलं त्या बापाची सेवा करा, जे गुरुजन आहे, जे आचार्य आहे, जे मोठे आहेत त्यांचा सन्मान करा. हा विनय जो आहे तो शिकला पाहिजे ना. छोटी छोटी गोष्ट सांगितली, ही आताही समजत नाही पण लोकांना, नाही का? जसं आता जे आहे ते भंतेजीला पहिले आपण सन्मान द्यायला पाहिजे तर सुजित बोधीला. सुजित बोधी म्हणजे काय मोठा माणूस आहे का? त्यांच्या समोर लहान माणूस आहे. बरोबर आहे ना? काय खूप मोठा आहे का? मोठे मोठे व्यक्ती जे आहे ते आमच्या समोर ज्या गोटे सर आहेत, खूप मोठे जे आहे ते उंचीचे आहेत, त्यांचं आयुष्य गेलेलं आहे, त्यांचा सन्मान जे आहे ते आधी व्हायला पाहिजे ना. तर आचार्यांचा सन्मान, गुरुजनांचा सन्मान आधी, हे लक्षात घ्या. हे कोण शिकवलं? सम्राट अशोकाने. छोट्या छोट्या गोष्टी समजले की नाही समजले? जे लोक व्यवहारामध्ये लोकांना अनुकरण करण्यासाठी, लोकांना जे आहे ते त्या गोष्टी करण्यासाठी लवकर समजेल सहज भाषेमध्ये. दुसरं काय केलं? दुसरं जे आहे ते प्रतीकातून धम्म जो आहे तो सांगणं सुरू केला. प्रतीक जे आहे ते लवकर लक्षात राहतात. त्याच्यामुळे जे आहे आज जे तुम्ही प्रतीक वापरता ना तुमच्या दरवाजावरती, तुमच्या गेटवरती, हे सगळे प्रतीक जे आहे ते प्रतीकांना धम्माचं स्वरूप देण्याचं काम कोण केलं? पहिल्यांदा सम्राट अशोकांनी केलं. जे धम्मचक्र आहे, त्रिरत्नाचं जे आहे, खूप सारे प्रतीक आहेत. तुम्ही या आमच्या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला शिकवतो, ऍडमिशन घ्या बुद्धिस्ट स्टडीजला, मग मी शिकवतो तुम्हाला कोणते कोणते प्रतीक आहेत. तर या देशामध्ये एकूण एक प्रतीक जे आहेत ना ते सम्राट अशोकांनी आणि त्यांच्या नंतर येणाऱ्या राजांनी, बौद्धांनी निर्माण केलेले आहेत आणि मग ते बाकीच्यांनी चोरलेले आहेत. हे लक्षात घ्या.
प्रतीकांचा त्रिरत्नाचं जे आहे ते प्रतीक आहे ना, ते आता जे त्रिशूल दिसतं ना, ते त्रिशूल हे त्रिरत्नाचं प्रतीक आहे. समजले की नाही समजले? हे तुम्हाला साचीला जा, तुम्हाला साचीच्या गेटवरती दिसते. धम्मचक्राचं प्रतीक जे आपल्या तिरंगावरती आहे ते कोणी? सम्राट अशोकाने निर्माण केलेलं आहे. तर हे प्रतीकाची संस्कृती कोण निर्माण केली? सम्राट अशोकांनी. आज जेवढ्या मोठ्या प्रमाणात भारतात एकूण एक प्रतीक दिसतात ते सगळे बौद्धांचे प्रतीक आहेत. समजले की नाही समजले? त्यानंतर जिथे जिथे दगड दिसला, म्हणजे दगडाच्या माग लागणारा पहिला राजा हा सम्राट अशोक आहे. दगडांवरती शिलालेख, दगडांना कोरून जे आहे त्याच्यामध्ये गुफा बनवणं, हे महाराष्ट्रामध्ये जेवढ्या लेण्या दिसतात ना, ह्या सगळ्या लेण्यांची जे काही अनुकरण आहे ते कोणी केलेलं, कुठून आलेलं आहे? सम्राट अशोकांपासून. सम्राट अशोकांनी सर्वप्रथम लेण्या निर्माण केल्या बिहारमध्ये तिकडे, ठीक आहे. आणि त्या लेण्यांची डिझाईन बाकीच्या मग महाराष्ट्रामधल्या लेण्यांनी, म्हणजे लेण्याकारांनी घेतलेली आहे. लेण्या निर्माण करण्याचं काम सम्राट अशोकांचं. देश विदेशामध्ये धर्मप्रचारक पाठवण्याचं काम सम्राट अशोकांचं, ठीक आहे. असे प्रचारक निर्माण केलेत की एक माणसानं जे आहे, एक माणसानं पूर्ण प्रदेश जो आहे तो धर्ममय करून टाकला. केवढे तोडीचे धर्मप्रचारक सम्राट अशोकांनी निर्माण केलेत. 2च माणसं सुवर्णभूमीला पाठवले. सुवर्णभूमीचा एरिया तुम्हाला माहित आहे? सुवर्णभूमीमध्ये म्यानमार येते, सुवर्णभूमीमध्ये जे आहे ते थायलंड येते, लाओस येते. एवढा मोठा पोर्शन जो तुम्हाला दिसतं ना, हा संपूर्ण पोर्शन जो 2 भिक्षूंनी, फक्त 2, सोन आणि उत्तर, त्या 2 भिक्षूंना पाठवलेलं होतं सम्राट अशोकांनी. त्यांनी तेवढा परिसर. आता तर आपल्याच्यानं जे आहे ते नागपूर बौद्धमयीकरण नाही होत, हे लक्षात घ्या. इतकी शोकांतिका आहे. म्हणजे घरोघरीच एवढे मोठे जे आहे ते म्हणजे झालेले आहे. आता काय बोलायचं, जाऊ द्या. इतकं म्हणजे एवढ्या तोडीचे धर्मप्रचारक त्यांनी जे आहे ते निर्माण केलेत. त्यांनी जागोजागी धर्म प्रशिक्षणाचे केंद्र उभे केलेत. ते धर्म प्रशिक्षणाचे केंद्र काय होते? विहार होते, हे लक्षात घ्या. विहार म्हणजे धर्म प्रशिक्षणाचे केंद्र असतात. त्या विहारामध्ये त्यांनी जे आहे ते चैत्य निर्माण केलं, विहार निर्माण केले. त्या ठिकाणी जे आहे ते भिक्षूंच्या निवासाच्या सोयी उत्पन्न केल्यात आणि लोकांना त्यांच्या दानातून उभं करण्याचं शिक्षण प्रशिक्षण स्वतःच्या कर्तृत्वातून सम्राट अशोकांनी शिकवलं लोकांना, हे लक्षात घ्या. तर कोणी जे आहे ते एक स्तंभ द्यायचा, तर त्याच्यावरती जे आहे ते नाव, म्हणजे तुम्ही जागोजागी जिथे जिथे उत्खनन होते तिथे तिथे दानदात्यांचे नावं दिसतात. आणि तुमच्या आमच्या सारखे, जसे आता एक उपासिका आणि त्यांनी जे आहे ते भंतेजीला वंदन केलं आणि आपल्या खिशातून जे आहे ते आजीबाईची पेवली जी आहे त्याच्यातून काढली 100 रुपये भंतेजीला दान दिले. हे कोण शिकवलेला आहे? हा संस्कार कोण दिलेला आहे? हा संस्कार दिला सम्राट अशोकाने, हे लक्षात घ्या. समजले की नाही समजलं? तर ही गोष्ट जी आहे अत्यंत महत्वाची. म्हणून आपण जे आहे ना ते आपण सम्राट अशोकांना शिकणं, जाणणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि ज्या ज्या चांगल्या गोष्टी करता येतात त्या सगळ्या सम्राट अशोकांनी या देशाला शिकवलेल्या आहेत, ही गोष्ट समजून घ्या. आणि जे जे कलुषित करतात, जे जे या व्यवस्थेला हानी पोहोचवतात, त्यांची हकालपट्टी सुद्धा केलेली आहे सम्राट अशोकांनी, हे लक्षात घ्या. ते चिवर मधले असो की उपासक असो, तिथे जे आहे म्हणजे तो चंड, त्याची प्रवृत्ती गेली नव्हती, हे लक्षात घ्या. त्याला चंडाशोक म्हणायचेत ना. आयुष्यभरपर्यंत त्यांनी चंडाशोक हा रीती वापरली, हे लक्षात घ्या. पण चंडपणा त्यांनी कशासाठी वापरला? जे कलुषित करून राहिलेल्या व्यवस्थेला, जे प्रदूषित करून राहिलेले आहेत त्यांना सरळ आणण्यासाठी. तर ते शिलालेखामध्ये आहे बरं त्यांचा, की जे कोणी लोक जे आहे ते धर्माला, बुद्धाच्या शासनाला काय करून राहील? प्रदूषित करतील, घाण करतील,
त्यांनी असं समजू नये की मी त्यांच्यावरती कठोर कारवाई करणार नाही, हे लक्षात घ्या. तर ही एवढी मोठी गोष्ट जी आहे, एवढा मोठा जाणता राजा, एवढ्या मोठ्या मनाचा राजा भारताला सम्राट अशोकाखेरीज मिळाला नाही. बाकी सगळे चिल्लर आहेत, हे लक्षात घ्या. सम्राट अशोकांसमोर बाकी सगळे काय आहेत? चिल्लर. म्हणजे चिल्लरचा अर्थ असा समजू नये, चिल्लर म्हणजे छोट्या कधीच, छोटा कद. असं नाही की त्यांचं मूल्य नाही. चिल्लर म्हणजे काय? चिल्लर म्हणजे 1 रुपया, 2 रुपया, 5 रुपये, त्याचं मूल्य आहे, अशातला काही भाग नाही. पण हे आहे हजाराची नोट, लाखो करोडोची नोट आहे, लक्षात घ्या. सम्राट अशोक, त्यांच्या समोर कोणीही उभे राहू शकत नाही. एवढ्या मोठ्या मनाचा, एवढ्या मोठ्या कदाचा राजा जो आहे आपल्याला मिळालेला, त्या राजाची जयंती आपण करतो आहोत. तुम्ही मिरवणूक काढली ना, हे मिरवणूक सुद्धा कोण शिकवली तुम्हाला माहित आहे? सम्राट अशोकाने शिकवलेली आहेत. त्यांनी पहिले तीर्थयात्रा काढली, धर्मयात्रा काढली. ते गेले पहिले जे आहे ते भगवान गौतम बुद्धांची बुद्ध गयेला, समजले? प्रतीकांची यात्रा काढण्याची सवय सुद्धा सम्राट अशोकाने लावलेली आहे. तर एकूण एक सवयी ह्या सम्राट अशोकाने शिकवलेल्या आहेत, ज्या ज्या चांगल्या दिसतात. ठीक आहे. तर एवढं जे आहे ते आजच्या प्रसंगी तुम्ही समजून घ्यावं. आणि मी थोडंसं 5-10 मिनिट जास्त बोललो गेलं असेल तर आयोजकांनी मला माफ करावं. आणि मी माझ्या वाणीला या ठिकाणी थांबवतो आणि सर्वांना जे आहे ते सम्राट अशोकाच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो. आणि इथून काय घेऊन जायचं तुम्ही? तर हेच घेऊन जायचं की सम्राट अशोकाचा वारसा जो आहे तो आपण चालवला पाहिजे. काय केलं पाहिजे? घरी जे आहे ते प्रसन्नता ठेवा, घरी जे आहे ते प्रतीकांची पूजा करा, भगवान बुद्धांची पूजा करा, त्यांचं वंदन करा. ते केल्यानंतर आपल्या आईवडिलांना त्यांची सेवा करा, आपल्या घरी जे काही वृद्धजन आहेत त्यांची सेवा करा. हे आपण त्यांच्यापासून स्वीकारलं पाहिजे. आपल्या शेजाऱ्यांवरती प्रेम करा. आपल्या शेजाऱ्यांना जे आहेत थोडंसं जे आहे ते 2 शब्द प्रेमाचे बोला. कोणी तुमच्या घरी येत असेल तर त्यांना थोडशातून थोडंसं द्या. असंच म्हणजे जे आहे ते पाठवू नका की बाबा घरी आला आणि बिना खाता पिताच चालला गेला, नाही का? असं होता कामा नाही. या छोट्या छोट्या गोष्टी व्यवहारातल्या ज्या आपण चांगल्या करू शकतो त्या आपण केल्या पाहिजेत. आणि सर्वात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट ते धम्माचा विजय करण्याची, ती गुण जो आहे तो अशोकाच्या, सम्राट अशोकांपासून आपण सर्वांनी शिकला पाहिजे. धम्माचा विजय हा सर्वात मोठा विजय आहे, हे आजच्या प्रसंगी लक्षात घेतलं पाहिजे. खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद सर्वांचे. आपण या प्रसंगी आम्हाला विषय यानंतर मी डॉक्टर भीमराव